नाही नाही, हे बघा की यांची जी मागणी होती की मराठवाड्यातील ज्या मराठा समाजाचे लोक आहेत निजाम काळात महाराष्ट्रामध्ये आले आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. मग त्यांच्या निजामकालीन दस्तऐवजामध्ये काय नोंद आहे याच्याकरता ती समिती आहे. आता त्यांना काय काय नोंदी सापडतात याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि इथे महत्त्वाचा प्रश्न असा येणार आहे की एका राज्यातील व्यक्तीची नोंद हे दुसऱ्या राज्यामध्ये आल्यावर ती ग्राह्य धरायची की नाही धरायची. कारण पुष्कळशा ठिकाणी असं आहे की आमच्या ओबीसी समाजामध्ये देशामध्ये ज्या 3742 जाती आहेत त्या जातीमध्ये एखादी जात एखाद्या राज्यामध्ये SCमध्ये आहे, एखाद्या राज्यामध्ये STमध्ये आहे, तर एखाद्या राज्यामध्ये ती OBCमध्ये आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. हैदराबादची नोंद महाराष्ट्र की त्याच्यामुळे इथे आल्यावर त्याची सरकार कशा प्रकारे मार्गी लागतात आणि संविधानाच्या कक्षेत आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये किती ती टिकते याचासुद्धा विचार सरकारला करावा लागलेला आहे. कारण अनेक जाती अशा आहेत की एका राज्यामध्ये SCमध्ये आहे, दुसऱ्या राज्यामध्ये OBCमध्ये आहे, एका ठिकाणी OBCमध्ये आहे, त्याच्यामुळे हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरकार त्याच्यावरती काय निर्णय घेते त्याच्यावरती सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत. अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करायची आम्हाला गरज नाही. म्हणजे साशंक आहात तुम्ही की हैदराबादच्या नोंदी महाराष्ट्रात लागू होती की नाही म्हणून किंवा ते नियम साशंक आहोत ना. कारण परिस्थिती ही आहे, मी सांगितलं तुम्हाला की ज्या 3742 जाती आहे त्या सर्वच राज्यामध्ये एकसारख्या एका कॅटेगरीमध्ये नाही आहे. आणि म्हणून पुष्कळशा ठिकाणी तुम्ही बघा की केंद्राची OBCची लिस्ट वेगळी आहे, राज्याची OBC लिस्ट वेगळी आहे. एखाद्या जातीचा माणूस समजा उद्या राजस्थानमध्ये आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याची जात तिथे OBCमध्ये आहे. पण तो समजा महाराष्ट्रामध्ये रहिवासी म्हणून आला तर आणि महाराष्ट्रामध्ये ती जात OBCच्या यादीमध्ये नसेल तर त्याला OBCचं प्रमाणपत्र मिळत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. याचासुद्धा भविष्यामध्ये सरकारला विचार करावा लागणार आहे. जरांगे पाटलांचा दौरा सुरू आहे, विधानसभा निवडणुकी आहेत, अल्टिमेटम संपत आलेलं आहे सरकारला दिलेलं. दौऱ्याकडे कसं पाहता? शांती नाही, हा सामाजिक दौरा आहे, हा राजकीय दौरा नाही आहे. आणि एखाद्या समाजाचा जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतो त्या सामाजिक प्रश्नावरती समाजातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असतो. पण तेवढाच प्रतिसाद राजकीय क्षेत्रात मिळेल याबद्दल मी साशंक आहे. त्याच्यामुळे राजकारण वेगळं, समाजकारण वेगळं. तो समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे म्हणून त्या प्रतिसाद चांगला मिळतो आहे. परंतु आता ते जर राजकारणामध्ये ते अपेक्षित असेल तर पुढे काय होईल त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण जरांगे पाटलाच्या या दौऱ्याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ते प्रत्यक्ष निवडणूक संपन्न झाल्यावरच आपण सांगू शकतो की काय फायदा झाला, काय तोटा झाला, काय. आज त्याच्यावरती वक्तव्य करणं मला तरी योग्य वाटत नाही. सर, हैदराबादच्या नोंदी ज्या सापडल्या त्याला जर राज्य सरकारला मान्यता देऊन जर OBCमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला मान्य असेल का किंवा त्याला तुम्ही आव्हान देणार? नक्कीच. मी आता जे सांगितलं तुम्हाला की देशामध्ये जी परिस्थिती आहे किंवा जो कायदा आहे तो कायदा लक्षात घेऊन चॅलेंज होणारच ते. काय आतापर्यंत मला वाटते 4-5 वेळा लोक गेले हैदराबादला, तिथून आलेले आहेत, परंतु काही सापडलं नाही. आता यावेळेस काय सापडते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवू ना. सर, अल्टिमेटम संपत आहे. या अल्टिमेटम संपण्याच्या आधी सरकार काहीतरी निर्णय घेईल अशी काही भीती वगैरे आहे का OBCच्या मनात तुम्हाला? बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही आहे. याच्याकरता की मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, इतरही सरकारमधील मंत्री आतासुद्धा ठामपणे सांगतात की आम्ही OBCच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, OBCमधून आरक्षण देणार नाही, सरसकट कुटुंबियांचे प्रमाणपत्र देणार नाही. त्याच्यामुळे सध्या तरी आम्हाला काळजी करायची कुठली गरज वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.